नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण जमलेलो आहोत भगवद्गीतेच्या चिंतना करता. आणि आपली बहीण इथे आलेली आहे, ती तयार आहे, अवनी विद्वांस. ती आपल्याला 3 श्लोक म्हणून दाखवेल. 35, 36, 37 तिसऱ्या अध्यायातले. अवनीताई, गो अहेड प्लीज. येस. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. सुंदर. तर आता Thank you. आपण एक मला नवीन रेफरन्स सापडलेला आहे, ज्याच्यामध्ये विजय भटकर यांनी संपादित केलेली एक ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये संस्कृतमधला श्लोक गीतेतला, त्यानंतर ज्ञानेश्वरीमधल्या ओव्या आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर असं आहे. तर ते पण खूप सुंदर आहे. तर त्यातलं मी आज थोडंसं घेतो, म्हणजे मग आपल्याला पण लक्षात येईल की किती चांगलं गेलंय ते. तो श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह असा श्लोक आहे. श्रेष्ठ स्वधर्म उणाही परधर्माहुनी रूढ स्वधर्मी मरणे श्रेय परधर्म भयावह. विनोबा काय म्हणतात की उणाही आपला धर्म परधर्माहुनी बरा स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. जो धर्म आपल्याला भगवंताच्या कृपेने मिळालेला असतो या जन्मात, तो धर्म आपल्यासाठी बरा असतो. बरा असतो म्हणजे कसं आहे की तो आपल्या बेताचा असतो. समजा आपली क्षमता अमुक एखादं करण्याची असली आणि जर त्याच्यापेक्षा जास्त ज्याच्यामध्ये क्षमतेची अपेक्षा आहे अशा प्रकारचं काम जर आपल्या डोक्यावर येऊन पडलं, तर मग काय होईल की आपण त्या कामामध्ये अयशस्वी होऊ, असं होईल. अशा प्रकारचं भगवंत आपल्यासोबत वर्तन नाही करत. भगवंत आपल्याला आपल्या बेताचा स्वधर्म देत असतो नेहमी. जे काय असतं की आपण ज्या कुळामध्ये जन्माला येतो किंवा ज्या समाजामध्ये जन्माला येतो, ज्या परिस्थितीमध्ये जन्माला येतो, ती परिस्थिती, ते कुळ, तो समाज, तो परिवार, हे सगळं आपल्यासाठी बेताचं असतं. म्हणजे जिथे आपण आहोत तिथून आपला उद्धार आपण करणं अपेक्षित असतं. योगाचे जे संस्थापक आहेत किंवा ज्यांनी योगसूत्र लिहिली, संस्थापक नाही म्हणता येणार कारण की योग हा अपौरुषेयच आहे, परंतु जे सगळं त्यांनी सिस्टमॅटाइज केलं आणि कंपाईल केलं, पतंजली मुनी, ते म्हणतात की ह्या जन्मामध्ये आपला जन्म कुठल्या जातीमध्ये होईल. जातीमध्ये म्हणजे मनुष्य जात किंवा प्राणी जात किंवा वनस्पती जात, याच्यापैकी कुठे होईल, त्यानंतर कुठल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येतील आणि आपलं आयुष्य किती लांब असेल. ह्या तिन्ही गोष्टी आपल्या प्रारब्धानुसार ठरलेल्या असतात. त्याला आपण नाही बदलू शकत. म्हणजे सर्वसाधारण माणसं, आपण जर संत महात्मे असलो आणि आपण जर जीवनमुक्त झालो, तर मग काही गॅरंटी नाही देता येणार. परंतु सर्वसाधारण मनुष्याला आपला जन्म कुठे होईल, आपल्याला कुठल्या प्रकारचे अनुभव येतील आणि आपलं जीवन किती लांब असेल, हे ठरलेलं असतं. तर त्याच्याबद्दल आपण फारशी तक्रार करायला नको. आणि आपल्या वाट्याला जे काम आलेलं असेल, ते काम आपण जर व्यवस्थित पार पाडलं, कुठल्याही प्रकारची कंप्लेंट न करता, तर ते आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपला स्वधर्म जरी उणा वाटला तरी सुद्धा तो आपल्यासाठी बरा असतो. आपण आपला धर्म सोडून भलत्याचा घ्यायला गेलो तर मग ते जमणार नाही. म्हणजे समजा एखाद्या हत्तीला असं वाटलं की माझ्या अंगावर जो पक्षी बसलेला आहे, तो पक्षी कावळा समजा, तर तो उडू शकतो. तर तशा प्रकारचा प्रयत्न मी हत्ती असताना करणं बरोबर आहे का? नाही आहे. मी हत्ती असेल तर मला हत्तीच्या धर्मानुसार राहणं आवश्यक आहे.
I should not try to become somebody else. So this whole desire to become is the root cause of all suffering. आणि the root cause of जन्म मरणाचा फेरा. म्हणजे आपल्या मनामध्ये मी आत्ता जे आहे त्याच्यामध्ये समाधानी नसून मला याच्यापेक्षा दुसरं काहीतरी व्हायचंय. तर तशा प्रकारचा प्रयत्न आपण जितका जास्त करू, तितके आपण दुःखात राहू नेहमी. आपण आधी म्हटलेलं आहे, की मनामधली जी इच्छा आहे, ती इच्छा हे दुःखाचं मूळ कारण आहे. आणि जर आपल्याला दुःख समूळ नष्ट करायचं असेल, तर मग इच्छेला नष्ट करावं लागेल ना. कारण की इच्छा जर हे कारण असलं दुःखाचं आणि जर दुःख दूर करायचं असलं, तर मग तुम्हाला इच्छा दूर करावी लागेल ना. म्हणजे मग मुळापासून कारणही दूर झालं की कार्य पण दूर होईल. हे भगवान बुद्धाची शिकवण आहे. मी नाही सांगत आहे. त्यांनी सांगितलं होतं, की पहिलं सत्य काय आहे, की ह्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि दुःख कशामुळे होतं? ते इच्छेमुळे होतं. त्यामुळे तुम्हाला जर दुःख दूर करायचं असेल, तर तुमच्या मनातली इच्छा गेली पाहिजे. वेदांतामध्ये आपण काय म्हणतो, की इच्छा आपल्याला कोणाची होते? कशाची होते? इच्छा आपल्याला नेहमी जी अनात्म वस्तू असते तिची होते. आपल्या स्वतःची इच्छा होत नाही आपल्याला. आय हॅव नो डिझायर फॉर मायसेल्फ और आय डोंट हॅव एनी डिझायर फॉर एनिथिंग दॅट आय इन्क्लूड इन द डेफिनिशन ऑफ आय. माझ्या परिभाषेमध्ये मी यात जे काही सम्मिलित आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये इच्छा नसते. ज्या वस्तूला मी ह्या मीच्या परिभाषेत सम्मिलित केलेलं नाहीये, ती गोष्ट माझ्यापेक्षा भिन्न आहे आणि म्हणून ती मला हवी आहे, अशी माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते. नाही का? तर ते जर आपल्याला लक्षात आलं, तर मग काय होईल, की आपण हा विचार करू, की मी ह्या परिभाषेत काय-काय आहे? खरा मी कोण आहे? या खऱ्या मीला जर आपण ओळखलं ना, तर असं लक्षात येईल, की या खऱ्या मीमध्ये अनात्म वस्तूचं इल्युजन निर्माण होतं. अनात्म वस्तू जी आहे ना, ती माझ्या मनामध्ये तिचं जे पडलेलं प्रतिबिंब आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. तो अनात्म वस्तू आणि तिचं माझ्या मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. हे अगदी दृढपणे, ठामपणे आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये, आचरणामध्ये ठसलेलं पाहिजे. तसं जर झालं तरच मनुष्य गीता ऐकलेला आहे, असं म्हणायला पाहिजे. आणि ऐकणं म्हणजे काय? ऐकणं म्हणजे जी आपण गोष्ट ऐकतो ती ऐकल्यानंतर तशा प्रकारे आपल्याला आचरण करणं. याला म्हणतात ऐकणं, नाही का? म्हणजे आपण जेव्हा आपल्या मुलांना म्हणतो, "तू माझं ऐकत का नाही?" ऐकत का नाही म्हणजे काय, त्याने ऐकलेलं असतं. परंतु तो तशा तशा प्रकारे त्याचं आचरण नसतं. तो तसा वागत नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो, की "अरे, तू माझं ऐकत का नाही?" तर वेदांतामधलं श्रवण जे आहे ना, ते या अर्थाने घ्यायला पाहिजे आपण, की वेदांताचं श्रवण जर आपण केलं, तर श्रवण म्हणजे ह्या कानातनं ऐकलं आणि त्या कानातनं सोडून दिलं असं नाही आहे श्रवण. ते श्रवण म्हणजे जे आपण ऐकू ते आपण आचरणात आणायला पाहिजे, अशा अपेक्षेने केलं गेलं पाहिजे. म्हणून आपण जे सिद्धांत ऐकतो, ठीक आहे, सगळेच्या सगळे सिद्धांत आपल्याला आपल्या जीवनामध्ये कदाचित या क्षणी आचरता येणार नाहीत. इट्स ओके. सो पिक अप द लोएस्ट हँगिंग फ्रूट. आपण समजा आंब्याच्या बागेत गेलो, तर आपण पहिले कुठला आंबा तोडू? जो आपल्या हाताला सहज लागतोय तो तोडू, नाही का? दॅट इज कॉल्ड द लोएस्ट हँगिंग फ्रूट और लो हँगिंग फ्रूट. तर ते लो हँगिंग फ्रूट समजा आपण तोडलं, तर तिथपासून सुरुवात करा ना. तुमची भूक त्याच्याने भागणार आहे पहिले. आणि मग जसं तुम्हाला लक्षात येईल, की अरे हा आंबा फार गोड आहे, ह्याच्यात आनंद आहे. मग आपण आणखीन आंबे घेऊ त्याच्यानंतर एक-एक करत, नाही का? तर जर जे सिद्धांत आपण ऐकतो, त्यापैकी सोपे-सोपे सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायला सुरुवात केली, तर काय होईल, की त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप आनंदाचा अनुभव येईल. आपल्याला जर माहिती असलं, की एक अमुक एखादी गोष्ट करणं करणं चांगलं आहे आणि ती गोष्ट जर आपण केली, तर आपल्याला आतूनच शाबासकी मिळते. म्हणजे आपला अंतरात्मा आपल्याला शाबासकी देतो. तो म्हणतो, की "छान, उत्तम.
छान चाललेलं आहे. आणि त्या चांगल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपला अंतरात्मा आपल्याला प्रेरित करतो. तो प्रेरित करणारा अंतरात्मा म्हणजे आपला गुरु असतो. गुरु बाहेर नसतो. गुरु आपल्या आतच आहे. तो आपल्याला सारखी प्रेरणा देतो, की तू त्या दिशेने, चांगल्या दिशेने जा. त्या दिशेने गेला तर तुझं कल्याण आहे. असं आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये 35व्या श्लोकावर भगवंतांनी ज्ञानदेव महाराजांनी कुठल्या ओव्या लिहिल्या आहेत त्या बघूया. अगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. हे ज्ञानेश्वरांचे ऍक्च्युअल शब्द आहेत. ओके, तर आता ही मला हे जे ट्रान्सलेशन मिळालं ना, ह्याच्यामध्ये संस्कृत, मराठी, आणि इंग्रजी हे सगळंच आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्ञानदेवांचं पण ओरिजिनल मराठी जे आहे ना ते आहे. तर हे मी आत्ता तुम्हाला जे म्हणून दाखवलं ना ते ज्ञानदेवांचं मराठी होतं. तर त्याचं आजच्या मराठीमधलं जे ट्रान्सलेशन आहे या लोकांनी केलेलं ते असं आहे की अगा स्वधर्म हा आपला, जरी का कठीण असला, तरी हाची अनुष्ठावा चांगल्या प्रकारे पहा. अवर सेल्फ ड्युटी इव्हन इफ इट इज डिफिकल्ट स्टिल बी एस्टॅब्लिश्ड इन मॅनर बेस्ट. असं त्यांनी इंग्रजी देखील आपण ह्या लईमध्ये, या छंदामध्ये म्हणू शकू, इतकं सुंदर लिहिलंय. त्यामुळे मला ते फार आवडलं. मला वाटलं की आपल्याला भाषेचा काही फार आग्रह नाहीये आणि असू देखील नाही. काय गरज आहे? भाषा कुठली जरी असली तरी सुद्धा त्या भाषेमधनं जो विचार, जो भाव आपल्या मनामध्ये प्रगट व्हायला पाहिजे, ते जास्त महत्वाचं नाहीये का? तर हा स्वधर्म आपला जरी का कठीण असला तरी हाची अनुष्ठावा चांगल्या प्रकारे पहा. म्हणजे ज्ञानदेव महाराज म्हणतात की तरी हाची अनुष्ठीला भला देखे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी हे आपण करतो आहे असं अज्युम केलंय. परंतु यांनी जे ट्रान्सलेशन केलंय याच्यामध्ये सांगितलं की तो आपण करावा. म्हणजे वी शुड डू इट. कारण की त्यांना यांना ट्रान्सलेशन करणाऱ्यांना माहिती आहे की हे काही आपण केलेलं नाही आहे. आपण हे करायला पाहिजे असं ते म्हणतात. आणि हे करेक्ट आहे. सो आवर सेल्फ ड्युटी इव्हन इफ इट इज डिफिकल्ट स्टिल बी एस्टॅब्लिश्ड इन मॅनर बेस्ट. म्हणजे तीच आपण आपल्या जीवनामध्ये तिचं अनुष्ठान झालं पाहिजे. अनुष्ठान झालं पाहिजे म्हणजे काय की इट हॅज टू बी एस्टॅब्लिश्ड इन अवर लाईफ असं आहे. ठीक आहे. नंतर ज्ञानदेव काय म्हणतात की येरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. आता ही मराठी कोणाला कळली सांगा बरं? मला तर काही कळली नाही. तर आता ह्याची आपण जी साधारण मराठी आहे ती बघू की कशी आहे. की दुसरा आचार जो पराया, तो दिसतो खरा बरवा, परी आचरताना आचरावा आपुलाची. दुसऱ्यांचा आचार आपल्याला चांगला वाटतो, खरा वाटतो, परंतु आपल्याला स्वतःला आचरताना आपण स्वतःच आचरायला पाहिजे. त्याच्यासाठी वरदानंद भारती कसं म्हणतात पहा की ते आणखीन जास्त सोपं आहे. अन्य परकीय आचार जरी वाटला बरा फार, तरी वागताना आधार घ्यावा घ्यावा आपुल्याच धर्माचा. अन्य परकीय आचार, बाकीचे लोक जे काय करत असतील, परकीय आचार म्हणजे स्वकीय आणि परकीय म्हणजे आपला आणि परक्यांचा. तर परक्यांचा आचार किंवा परक्यांचा धर्म किंवा परक्याचं जे काही काम असेल ते आपल्याला कितीही चांगलं, कितीही आकर्षक जरी वाटत असलं तरी देखील आपण वागताना आधार घ्यावा आपुल्याच धर्माचा. आपल्या धर्माचाच आधार आपण घेतला पाहिजे. आपण इतर धर्मांकडनं चांगल्या गोष्टी घ्याव्या, परंतु आपल्या धर्माला आपण सोडायला नको. ठीक आहे. आता बघा की माझा व्यवसाय जो आहे तो ह्या गीतेच्या चिंतनाचा किंवा तुम्हाला गीता सांगण्याचा नाही आहे. मी तुम्हाला गीता सांगतोय असं मला कधी वाटत नाही. ह्या गीतेचा अभ्यास मी स्वतः करतोय तुमच्यासोबत. आणि ह्या सगळ्या अभ्यासामुळे जर तुम्हा लोकांना फायदा होत असेल, तुम्हाला जर चांगलं वाटत असेल, तुमचा एक तास चांगला जात असेल, तर मग ह्याच्यात मला पण आनंद आहे, तुम्हाला पण आनंद आहे, नाही का? ह्याच्यामध्ये शिक्षण दोघांचंही सुरू आहे. मी तुम्हाला शिकवतोय असं मला अजिबात वाटत नाही, कारण की मी तर कधी वाचलेलंच नाही. मी आत्ता वाचतोय तुमच्यासोबत पहिल्यांदा, आहे ना? तर
जरी स्वधर्माचे आचरण करावया असे कठीण, तरी त्याचेच अनुष्ठान करावे हेच चांगले. अन्य परकीय आचार जरी वाटला बरा फार, तरी वागताना आधार घ्यावा आपल्याच धर्माचा. त्याच्यानंतर काय म्हणतात पहा, की सांगे शूद्रा घरी आघवी, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. हे ज्ञानदेवांचे ऍक्च्युअल शब्द आहेत. त्याचं मराठी ट्रान्सलेशन आपण 2 जागी बघूया. सांग अशुद्धा घरी सगळी, पक्वान्ने जरी आहे बरवी, तरी शुद्धानेका सेवावी, दुर्बळ जरी असला. ॲट इम्प्युअर्स हाऊस दो फूड इज टेस्टियर, व्हाय इट बी कन्झ्युम्ड बाय प्युअर दो पुअर. है ना. म्हणजे जरी शूद्राची या घरी पक्वान्ने ती नाना परी, तरी ती भक्षावी काय तरी दरिद्री ब्राह्मणाने. आता पहा, की ह्याच्यामध्ये असं कोणी म्हणू शकेल किंवा असा कोणी आक्षेप घेऊ शकेल, की शूद्राच्या घरी जरी पक्वान्ने केलेली असलीत, तरी सुद्धा ब्राह्मणाने किंवा उच्चवर्णीयाने अगदी तो दुर्बळ जरी झालेला असला किंवा त्याला जर बरं नसलं किंवा तो गरीब जरी असला, तरी देखील ती सेवावी का? म्हणजे शुड ही गो अँड ईट दीज मिष्टान्न पक्वान्न ॲट ए लोअर कास्ट पर्सन्स होम्स. अशा प्रकारचा चुकीचा अर्थ आपण ह्या ओवीचा केला गेलेला बघू शकतो. परंतु त्याच्यापासून आपल्याला स्वतःला वाचवायचंय. या ओवीमुळे जर समाजामध्ये विभाजन होत असेल, तर ही ओवी आपण बरोबर अर्थाने समजलेली नाहीये असं आपल्याला समजायला पाहिजे. ओके. ह्याच्यामध्ये शूद्र शूद्र हा कुठल्या अर्थाने घेतलाय शब्द माहितीये का? शूद्र हा मटेरियलिस्टिक या अर्थाने घेतलाय. आपण मागच्या वेळेस बघा, की 5 महाभूत नंतर 5 तन्मात्र त्यांची उदाहरणं बघितली होती ना. हा श्लोक झाल्यानंतर मी ते पूर्ण करणार आहे. मला बरं आठवलं ते, की आपण मागच्या वेळेस असं म्हटलं होतं, की आपण 2-3 प्राण्यांची उदाहरणं घेतली होती, पण तो आणखीन 2 राहिली होती. कारण की 5 इंद्रियांचे 5 तन्मात्र आणि त्यांच्या वश आपण कसे जातो, तर त्याच्यासाठी प्राण्यांची उदाहरणं दिली जातात वेदांतामध्ये. तर ती मी तुम्हाला देणार आहे. परंतु आपण ह्या सगळ्या ओव्या बघून घेऊ या श्लोकाच्या आणि नंतर मग त्या उदाहरणांकडे वळू. ठीक आहे. तर शूद्र या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा, की द वन हू इज completely materialistic and engrossed in, enchanted by, and who is craving. म्हणजे हा जो पृथ्वी तत्वामध्ये किंवा जड वस्तूंमध्ये, जड पदार्थांमध्ये जो आसक्त आहे मनुष्य, त्याला शूद्र म्हटलंय. तर अशा प्रवृत्तीच्या, अशा मनस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरी ज्या प्रकारची पक्वान्न तयार झालेली असतील, ती पक्वान्न खाण्यासाठी ज्या माणसाला यांच्यापासून अनासक्त होण्याची इच्छा आहे किंवा त्यांच्याबद्दल अनासक्ती झालेली आहे, ती व्यक्ती अशा शूद्राच्या घरी जाऊन अन्नसेवन करणार नाही, असं ज्ञानदेव म्हणतात. ह्याचा अर्थ चुकीचा काढायचा नाहीये आपल्याला. ह्याचा अर्थ हा आहे, की ज्या व्यक्तीला जड वस्तूंपासून किंवा ह्या जगतापासून आपल्याला अलिप्त ठेवायचंय किंवा ज्याला हे कळलेलं आहे, की हे जग म्हणजे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, हे काही खरं नाहीये आणि याच्यामधल्या वस्तूंमध्ये मी आसक्त असायला नको किंवा याच्यामधली आसक्ती माझ्या मनातून समूळ नष्ट झालेली आहे. कारण की मला दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे सांगितलं होतं ते कळलेलं आहे, की हे जग जे आहे, हे जसं आहे तसं नाहीये. हे क्षणोक्षणी बदलतंय. आगमापायिनो नित्यास. आगमः अपायिनः अनित्या. तर हे जे अनित्य जग आहे, हे जे सत्य नाहीये, त्याच्यामध्ये मला आसक्ती असणं बरोबर नाहीये. मला जर ह्याच्या स्वरूपाची ओळख पटलेली असली, तर अनासक्ती साहजिक होईल ना.
if I understand that this world is illusory, then why will I be unnecessarily attracted towards it or attached to it? हा, मी त्याच्याबद्दल का बरं आसक्त होईल? नाही होऊ शकत. त्यामुळे अशा प्रकारच्या आसक्तीमध्ये जो आहे त्याला शूद्र म्हटलेलं आहे. आणि ते सगळे शूद्र आपणच आहोत. आपण काही कोणाला समाजाला म्हणजे तू शूद्र आहे आणि मी ब्राह्मण आहे असं सांगण्याची गरज नाही. जोपर्यंत माझ्या मनामध्ये हे जग सत्य आहे असं वाटतंय तोपर्यंत मी देखील शूद्रच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या घरी पंचपक्वान्न जरी असलीत तरी देखील ज्याच्या मनामध्ये मी कोण आहे आणि हे जग कसं खोटं आहे ह्या भावनेचा उदय झालेला असेल किंवा हे सत्य ज्याच्या मनामध्ये संपूर्णपणे प्रगट झालेलं असेल त्याला अशा व्यक्तीच्या घरी पंचपक्वान्नांचं जेवण देखील आकृष्ट करू शकणार नाही. हा अर्थ याचा घ्यायचा. हे अनुचित कैसेनी कीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. हे ज्ञानदेवांचे शब्द आहेत. हे अनुचित कैसे करावे, अयोग्य कैसे इच्छावे अथवा इच्छिले तरी का भोगावे विचार करी. Why improper be attempted, unsuitable be wished, why to enjoy it even wished, just think. है ना. अनुचित कैसे आचरावे, अयोग्यासी का इच्छावे वा इच्छित म्हणून भोगावे, काय तरी जे योग्य नाही. जे योग्य नाही ते आपण कसे इच्छावे म्हणजे व्हाय शुड वी इव्हन थिंक ऑफ इट. त्याचा आपण विचार देखील आपल्या मनामध्ये आणण्याची गरज नाही. कारण की आपल्याला काय माहिती होतं की ध्यायत विषयान पुमचा संगस्तेश उपजायते असं होतं ना. आपण त्याचा विचार देखील करण्याची गरज नाही. त्यामध्ये जी इच्छा येणं तर दूरच गोष्ट आहे. आणि समजा इच्छा झाली तरी सुद्धा का भोगावे. देयर इज नो रिझन फॉर अस टू ऍक्च्युअली इंडल्ज इन दॅट. इच्छा झाली ठीक आहे, जाऊ दे तिला. तिच्यापासून आपण तोंड वळवून घेतलं, चालली जाईल ती इच्छा. विचार करी. तरी लोकांची धवळारे. हा, तरी लोकांची धवळारे. बरं का, धवळारे म्हणजे उंच इमले असं म्हटलंय, म्हणजे उंच इमारती. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी. तरी लोकांचे उंच इमले देखोनिया मनी भावले तरी असलेली आपली धाबले मोडावी कशी. भव्य भक्कम असे घर दुसऱ्याचे पाहून सुंदर आपल्या निवासा आधार झोपडी ती का मोडावी. Else's tall building mind is lured by looking at, but why our existing hut be demolished. म्हणजे आपण समजा मुकेश अंबानीचं एवढं मोठं घर आहे असं आपण बघितलं अँटिलिया, तर ते बघितल्यानंतर आपण आपली जी झोपडी आहे ती काय मोडायला पाहिजे का? बिलकुल मोडायला नको. ती झोपडी जशी कशी असेल तरी सुद्धा ती आपल्या डोक्यावरचं छप्पर आहे की नाही, तिला मोडण्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, आपण असा विचार करावा की ह्या माणसानी इतका मोठा बंगला बांधला कसा, तसा बंगला मला बांधता येऊ शकतो का? त्याच्यासाठी त्यांनी काय कष्ट केले. मला जर तो बंगला हवा असेल तर तो बंगला काय आपोआप उभा नाही झालाय. त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी कष्ट केले असतील ना, म्हणून तर तो उभा झाला. तर त्यामुळे त्याच्याकडे बघून आपल्या मनामध्ये ईर्ष्या किंवा असूया निर्माण होऊन आणि वैफल्यग्रस्त होऊन आउट ऑफ फ्रस्ट्रेशन आपण आपली झोपडी मोडायला नको. दॅट इज व्हॉट भगवान इज सेइंग. ठीक आहे. हे असो वनिता आपली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी. हे असो पत्नी आपली कुरूप जरी असली तरी भोगिता तीच भली जया परी. लेट इट बी आवर ओन वाईफ even if bad looking she is, for enjoyment she is best likewise. अथवा निजपत्नी जरी रूपाने नसली सुंदरी तरी तिलाची संसारी सांभाळून घेणे बरे. आता बघा की कसा फरक पडतो पहा.
की समजा आपण एखादा शब्द बघितला आणि त्या शब्दाचं आपल्या मनामध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते जर आपण केलं, म्हणजे आपली मनस्थिती कशी आहे ते जर आपण बघितलं, तर त्या मनस्थितीनुसार आपण त्या शब्दाचा अनुवाद करू किंवा त्या शब्दाचा भाव आपल्या मनामध्ये येईल. आता वरदानंद भारती हे जे आहेत ते स्वतः संत होते. त्यांनी अनेक म्हणजे चांगली त्यांची साधना होती. त्यामुळे याच्यामध्ये जरी ज्ञानदेवानी म्हटलेलं असेल की तरी भोगिता तेची भली, म्हणजे आपली पत्नी कुरूप जरी असली तरी भोगिता तीच भली, ह्या शब्दांचा जो अर्थ आहे ना, तो भोग या शब्दामध्ये भोग या अर्थाने किंवा त्याच्या वाईट अर्थाने घेतला जाऊ शकतो. परंतु भोग या शब्दाचा अर्थ वाईटच घ्यायला पाहिजे असं नाहीये. आणि वरदानंद भारतींनी भोग हा शब्द वापरलाच नाही ह्या पूर्ण त्यांच्या अनुवादामध्ये. त्यांनी म्हटलंय की अथवा निजपत्नी जरी रूपाने नसली सुंदरी, तरी तिलाची संसारी सांभाळून घेणे बरे. म्हणजे तिलाच आपण आपल्या संसारामध्ये सांभाळून घेणं जास्त चांगलं आहे. किती फरक पडतो बघा. म्हणजे आपलं मन जर शुद्ध असलं तर त्यातला ह्या ओवीतला जो शुद्ध भाव आहे तोच आपण फक्त घेतला आणि त्या शब्दामुळे प्रगट होणारा जो विपरीत भाव आहे किंवा जो होऊ शकतो तो भाव आपल्याला कळलाच नाही. आपण फक्त शुद्धच घेतलं त्यातलं, असं होतं. हा चित्तशुद्धीचा परिणाम आहे. फॉर एन्जॉयमेंट शी इज बेस्ट लाईकवाईज असं नाही आहे. म्हणजे पत्नीचा देखील भोग नाही घ्यायचा. पत्नीला आपण नेहमी पत्नी किंवा भोगवस्तू असं नाही बघू शकत. ती माता देखील आहे. ती जशी आपल्या मुलांची माता आहे तशीच ती आपली देखील माता आहे आणि आपली देखील काळजी ती मातेप्रमाणेच करते. अशा प्रकारे जर तिच्याकडे बघण्याची आपली दृष्टी असली तर तिच्या प्रती आपल्या मनामध्ये आदर असेल नेहमी. तर तैसे स्वधर्माच्या ठिकाणी जरी कष्ट वा अडचणी, तरी त्याच्याच आचरणी अक्षयीचे सुख लाभे. याचं ज्ञानदेवांचं जे ओरिजिनल मराठी आहे ते कसं आहे पाहिजे का? तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रिकीचा. मी जर ही ज्ञानेश्वरी अशीच्या अशी घेतली असती आणि जर शिकण्याचा प्रयत्न केला असता तर मला एकही शब्द कळला नसता किंवा फार कमी शब्द कळले असते. कारण की ही जी मराठी आहे ती त्या काळची मराठी आहे, प्राकृत. आताची मराठी पुष्कळ वेगळी झाली. त्यामुळे आजकालच्या मराठीमध्ये हा सगळा भाव आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणखी वाटला तैसा अवघड, आचरताना जरी संकट, तरी स्वधर्मची सुखकारक परलोकामध्ये. appear difficult while doing if dangerous, still self duty is pleasurable in life beyond. आपल्याला जरी आचरण करत असताना अवघड वाटला आणि आचरताना जरी संकट म्हणजे असं वाटलं की कष्ट येत असेल किंवा संकट येत असेल तरी सुद्धा त्याच्याच आचरणाने अक्षयीचे सुख लाभे असं लिहिलं त्यांनी. अक्षयीचे सुख लाभे म्हणजे ते जे सुख आपल्याला मिळेल त्याच्यामुळे ते अक्षय असेल. ते मृत्यूमध्ये देखील मृत्यूमुळे देखील तोडलं जाणार नाही असं होईल. म्हणजे परलोकामध्ये म्हणजे काय की आत्ताचा लोक जेव्हा आपण संपू, म्हणजे ह्या लोकामध्ये जेव्हा आपला मृत्यू होईल, म्हणजे ह्या लोकामध्ये जेव्हा या देहाचा मृत्यू होईल तेव्हा आपण दुसऱ्या लोकामध्ये जाऊ. आता सध्या आपल्याला तो परलोक काय आहे ते माहित नाही, कारण की आपण ह्या लोकामध्ये आहोत. ठीक आहे ना. तर स्वधर्माची सुखकारक परलोकामध्ये देखील आपण जर आपला स्वधर्म या जन्मात पाळला, जर ह्या जीवनामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जो जो आपला स्वधर्म असेल वर्णाश्रम पद्धतीनुसार तो जर पाळला तर परलोकामध्ये देखील आपल्याला सुखाचाच अनुभव येईल. हा गा साकर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध, घेपे केवी. होयबा साखर आणि दूध यांची गोडी खरी प्रसिद्ध, परी कृमी दोषात विरुद्ध,
घ्यावे कैसे. अरे दूध आणि साखर हे प्रसिद्ध लोकी मधुर, परंतु जंत झाल्यावर त्यांचे सेवन योग्य नसे. आता हे वरदानंद भारती अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सो ही वॉज अन आयुर्वेदिक वैद्य. त्याच्यामुळे त्यांना तर हे एकदम समजलं असेल. जसं ज्ञानदेवांनी म्हटलं की जेव्हा साखर आणि दूध जरी चांगलं असेल की हे गोड आहे, हे प्रसिद्ध लोकी मधुर, म्हणजे हे ह्या लोकांमध्ये दूध आणि साखर इज अ गुड थिंग. म्हणजे त्यांच्या काळी तरी होती. आता आजच्या काळी दूध ही चांगली गोष्ट नाही आहे, कारण की ज्या प्रकारे दूध आपल्याला मिळतं आणि ज्या प्रकारे गायींचं शोषण होतं, त्या प्रकारे त्यातून त्या गायींमधनं जे निघणारं दूध असेल ते आपल्यासाठी चांगलं नसणार आहे. तर ते दूध आजच्या काळामध्ये चांगलं नाही आहे. परंतु आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तीला आपल्या घरची जी गाय असेल त्या गायीचं दूध आणि त्यात थोडीशी साखर, म्हणजे कुठली साखर, केमिकल्सनी तयार केलेली नाही, रासायनिक प्रक्रियेने केलेली तयार साखर ती नाही, जी खडी साखर असते ती खांडसारी साखर, ती साखर आणि दूध ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी चांगल्या असतात, किंवा त्या प्रकारे जर तयार झालेल्या असतील तर तशा प्रकारे जो आनंद आपल्याला ते दूध साखर घेतल्याने येतो. परंतु जर आपल्या पोटामध्ये जंत झालेले असतील, कृमी म्हणजे वर्म्स, तर त्यांचे सेवन योग्य नसे. तेव्हा जर आपण ते दूध साखर घेतलं तर मग ते आपल्याला चांगलं नसणार आहे, कारण की त्या जंतांमुळे आपल्याला ते दूध पचणार नाही आणि आपल्याला लूज मोशन्स वगैरे होतील, असं आहे. मिल्क अँड शुगर, देअर स्वीटनेस इज फेमस बट हार्मफुल इफ वर्म फॉल्ट, व्हाय टू हॅव इट. ऐसे निही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. अशातही जरी सेविशील, तरी तो दुराग्रहाची उरेल, कारण ते परिणामी पथ्य नसेल धनुर्धरा. असे असून घेता कोणी, तो दुराग्रह ठरे जाणी, आणि परिणामी त्यातून हित न व्हावयाचे, हित न कधी व्हावयाचे. म्हणजे आपली जर क्षमता नसेल ते दूध आणि साखर पचवण्याची, कारण की आपल्या पोटामध्ये कृमी झाल्या आहेत, म्हणजे वर्म झाल्या आहेत, तेव्हा जर आपण ते दूध साखर घेतलं तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही. हे ऑब्वियस आहे ना. दिस इज नॉट रॉकेट सायन्स. तुमचं जर पोट ठीक नसेल आणि तुम्ही जर दूध साखर त्यात घेतलं, तुमच्या पोटाचं काय होईल? ढाळ होईल तुम्हाला, नाही का? म्हणून आणि कासी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारी जे. म्हणून दुसऱ्यासी जे विहित, आणि आपणासी अनुचित, ते न आचरावे जर स्वहित पाहशील तू. म्हणजे तू जर मला विचारलं तर मी तुला काय सांगेल की जे दुसऱ्यासाठी विहित कर्म आहे आणि जे तुझ्यासाठी अनुचित आहे ते तू अजिबात आचरू नको, जर तुझं स्वतःचं स्वहित तुला हवं असेल तर. म्हणून जे अन्याविहित आणि आपणा अनुचित, ते न आणावे वर्तनात, इच्छा हिताची असल्याशी. तुला जर तुझं कल्याण हवं असेल हे धनुर्धरा, तर इतरांना जे चांगलं आहे ते त्यांना करू दे, तुला जे चांगलं आहे ते तू कर. अंडरस्टूड? Even then, if you consume it, it is obstinacy sheer. As diet regimen, it won't be Dhanurdhara. तर it won't be a proper diet if you are not able to digest it. ओ धनुर्धर, कळलं का? म्हणून हा, हे तर आपण बघितलं नाही का? म्हणून आणि का असे जे विहित ते आपण भरलं. व्हॉट इज असाइन्ड फॉर अदर्स अँड इम्प्रॉपर फॉर अस इन सेल्फ इंटरेस्ट नीडंट बी डन. यू सी. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निका वर उभयता दिसत असे. या स्वधर्मासी आचरिता, वेचावे लागेल जीविता, तेही उत्तम इह परलोकांकरिता दिसते आहे. म्हणून अन्या जे विहित आणि आपणा अनुचित, तेन आणावे वर्तनात, इच्छा हिताची असल्याशी. हे तर आपण म्हटलं होतं. आचरिता या स्वधर्माला, जरी मृत्यू ओढवला तरी हित करतो भला, शाश्वत सुखाच्या दृष्टीने.
ऐसे समस्त सुर शिरोमणी, बोलिले जेथ श्री शारंगपाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी, असे देवा. As Lord of all gods, when said Krishna, then Arjuna said one request, there is Lord. असं म्हणून अर्जुनानी त्याला एक प्रश्न विचारला. Doing self duty even at life's cost for this world and beyond is best, it appears. म्हणजे आपली सेल्फ ड्युटी म्हणजे स्वधर्म करणं हे आपल्यासाठी चांगलं आहे, इवन at the cost of losing our own life. माझा जीव जरी गेला तरी सुद्धा माझा स्वधर्म मी पाळायला पाहिजे, कारण की हे माझ्यासाठी ह्या लोकामध्ये आणि परलोकामध्ये दोन्ही लोकांमध्ये चांगलं असणार आहे. ठीक आहे ना. आता याच्याबद्दल समजा आपल्याला काही प्रश्न असला किंवा चिंतन करायचं असलं तर ते आपण विचारू शकता. आणि आपण त्या गेल्या आठवड्यात आपण जे बोललो होतो की नाही, की 5 इंद्रिय आणि त्या 5 इंद्रियांचे 5 विषय आणि त्याच्यामध्ये आसक्त झालेला एक प्राणी, त्याच्याबद्दल आपण घेणार आहे. पण ह्या श्लोकाबद्दल समजा कोणाला काही बोलायचं असेल किंवा चिंतन करायचं असेल तर आपण हात वर करू शकता किंवा अनम्यूट करू शकता आणि मग आपण याच्यावर चिंतन करू. बोला समीरजी. नमस्कार दादा. नमस्कार. चिंतन भगवद्गीतेवरती चालू आहे आणि भगवद्गीता हा श्रीकृष्णांनी दिलेला अर्जुनाला दिलेला उपदेश आहे आणि त्याच्याकडून शिकून त्याच्याकडून जर शिकून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला सद्गती प्राप्त होईल, म्हणजे जेव्हा आपण निघून जाऊ या जगातनं तेव्हा. पण तोपर्यंत कसं जगायचं आणि कसं राहायचं या जगामध्ये हे तर माहिती पाहिजेच, कारण का आपण मनुष्य आहोत. प्राणी आणि आपल्यामध्ये हाच एक फरक आहे. आणि पुन्हा मी माझ्या आवडत्या विषयावरती येतो आणि तुमच्या न आवडत्या विषयावरती. आपली माझ्या स्वतःच्या मालकीची जर मर्सिडीज आणि BMW असेल, कारण का सगळ्या सबंध भागवद्गीतेमध्ये कृष्णाने हे सांगितलं अर्जुना की तुझं जे आहे ते तुला लढलंच पाहिजे. तर ते समजा कोणी लुटलं गेलं किंवा लंपास केलं तर मग मी असं विचार मागायचा का, असा विचार करायचा का की मी ती लुटलेली मर्सिडीज आणि BMW मिळवली पाहिजे, ती माझी आहे, माझा हक्क आहे, मी कष्टाने कमवलेली मर्सिडीज आहे, मी काय शोरूम मधनं चोरून काढलेली मर्सिडीज नाही किंवा शोरूम मधनं चोरून काढलेली BMW नाही, कष्टाने BMW कमवली, कष्टाने मर्सिडीज कमवली किंवा कुठलीही इतर गाडी असेल किंवा काही संपत्ती असेल, तर ते समजा कोणी लुटलं असेल आणि मला आता त्याचा पैशाची गरज आहे, मला आता हे होत असेल, मला त्याची कमतरता जाणवत असेल, तर मग ते आता आपण असं करायचं. कारण का अर्जुनाला आणि त्याच्या मोठ्या भावाला युधिष्ठिराला हेच जाणवलं की त्यांचं हस्तिनापूर त्यांचं होतं, हक्क होता त्यांचा. कृष्ण काय असं म्हणाला नाही की तू दुसरीकडे जा आणि राहा, तुला काय करायचं, हस्तिनापूर कशाला पाहिजे तुला. उलट तो तर म्हणाला की हस्तिनापूरसाठीच लढ, कारण काय तुझा हक्क आहे त्याच्यावरती, तुझ्या वडिलांची राज्य आहे ते. तर मग आपण आता कसं. बरोबर आहे ना. मग आपण हे जे मला लक्षात आलं की काय म्हणायचं ते, दॅट इज गुड, करेक्ट. तर जे आपल्या हक्काचं आहे ते आपण घ्यायलाच पाहिजे, अवश्य घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर आपल्याला लढावं लागलं तर आपण लढू. हाच तर श्रीकृष्णाने दिलेला उपदेश आहे ना अर्जुनाला. आणि अर्जुनाचं ते कर्तव्य होतं, कारण ते केवळ अर्जुनासाठी म्हणून नव्हतं. म्हणजे हस्तिनापुराचं राज्य पांडवांना मिळालं पाहिजे एवढ्यासाठी ते युद्ध नव्हतं. कौरवांचं जे राज्य होतं, म्हणजे त्यांनी जे गेले 13 वर्ष केलेलं होतं हस्तिनापुरावर राज्य, ते राज्य सुराज्य नव्हतं. इट वॉज बॅड गव्हर्नन्स. तर त्या बॅड गव्हर्नन्सला आपल्याला संपवायचंय. म्हणजे अर्जुनाला काही त्या राज्याची आसक्ती होती असं नव्हतं. त्या राज्याची आसक्ती नव्हती, परंतु ते राज्य पांडवांकडे असावं हे न्याय्य होतं, हे योग्य होतं म्हणून. म्हणजे आपल्याला समजा आपली जी काही संपत्ती असेल, ती संपत्ती समजा कोणीतरी चोरून नेलेली असेल किंवा लुबाडलेली असेल,
आणि जर आपण ती सगळी संपत्ती स्वकष्टाने, स्वधर्माने, नीतिधर्माने अर्जित केलेली असेल, तर तिचं रक्षण आपण करणं किंवा आपण ती परत मिळवणं हे ठीक आहे. परंतु ते परत मिळवून तिचा भोग करून किंवा तिच्यामध्ये आसक्त राहून जर आपण आपलं जीवन त्याच्यानंतरचं व्यतीत केलं, तर मग आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. ठीक आहे, आपण जरूर त्याच्यासाठी करू प्रयत्न. आपण जी चोरली गेलेली संपत्ती आहे किंवा जी लुबाडलेली संपत्ती आहे ती आपण परत मिळवू. परंतु वी विल स्टिल बी अ स्टीवर्ड ऑफ दॅट संपत्ती. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर बरं होईल. तर आता गेल्या आठवड्यामध्ये आपण जे चिंतन केलं होतं ना, त्या 5 गोष्टींचं पुन्हा एकदा मी रिव्हिजन करतो थोडीशी. म्हणजे मग तो विषय पूर्ण होईल. तो अर्धवट नाही सोडला जाणार. तर आपली 5 इंद्रिय आहेत आणि आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 बद्दल बोललो होतो, बरोबर आहे? पंचमहाभूत, त्यांची 5 तन्मात्र आणि मग त्यांचे विषय. तर शब्द म्हणजे कानाशी संबंध आहे त्याचा, बरोबर आहे? तर शब्दाच्या मागे जो प्राणी आसक्त असतो तो प्राणी म्हणजे हरिण. हरणाला समजा मधुर ध्वनी ऐकू आला कुठून, तर ते हरिण इतकं त्या ध्वनी मागे आसक्त होतं की त्या आवाजाच्या मागे ते जातं आणि त्याच्यामुळे ते अडकतं. असं आपण मागच्या वेळेच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं नाही का, की तशा प्रकारे हरणाला जो पारधी पकडणार असतो तो तसा सापळा तयार करतो. तशाच प्रकारे रावणाने देखील सीतेला पळवलं ना. रावणाने आपल्या एका मारीच नावाच्या राक्षसाला सांगितलं की तू हरिण बन, आणि तो हरिण बनला आणि सीतेला भुरळ पाडली त्याने आणि मग तो जंगलात निघून गेला. राम त्याच्या मागे गेला आणि मग त्यानंतर रावण बैराग्याचा वेश घेऊन आला आणि सीतेला पळवलं वगैरे. ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे? तर त्या गोष्टीमधलं जे हरिण आहे ना, ते हरिण ध्वनीच्या मागे इतकं वेडं असतं की ते कुठलाही विचार न करता त्या ध्वनीच्या मागे जातं आणि जरी तो सापळा बनवलेला असेल तिथे तरी सुद्धा ते सापळ्यात जाऊन अडकतं. तर ज्याप्रमाणे हरिण त्या शब्दामध्ये आसक्त असतं ना, तसाच आपण देखील या कर्णेंद्रियामध्ये आसक्त आहोत. म्हणजे आपल्याला चांगला आवाज ऐकायला आवडतं आणि वाईट आवाज ऐकायला आवडत नाही असं होतं. दुसरं आहे स्पर्श. तर स्पर्शाची जी अनुभूती आहे ना, ती नर आणि मादी यांच्या संयोगामध्ये जी अनुभूती होते ती सगळ्यात जास्त आकर्षक असते असं सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. म्हणजे एस्पेशली इन मॅमल्स. तर त्याच्यामध्ये द ॲनिमल दॅट इज मोस्ट आसक्त इन दॅट ॲस्पेक्ट ऑफ लाईफ इज हत्ती. हत्तीला पकडण्याचं ते तंत्र आहे. कारण की हत्ती जेव्हा हीटमध्ये असतो, म्हणजे त्यांच्या विशिष्ट ऋतूमध्ये जेव्हा तो उत्तेजित असतो, तेव्हा त्याला पकडण्याची जी युक्ती आहे त्याच्यासाठी एका झाडाला, मोठ्या झाडाला एक हत्तीण बांधून ठेवली जाते. आणि मधोन्मत्त जो हत्ती असतो तो त्या हत्तीणीच्या दिशेने जातो आणि त्या हत्तीणीच्या बाजूला किंवा तिच्या मागच्या बाजूला एक असा मोठा खड्डा खणला जातो आणि त्याच्यावर बांबू म्हणा, काट्या-कुटक्या आणि गवत वगैरे असं टाकून असं केलं जातं, असं दाखवलं जातं की तिथे खड्डा नाहीये. म्हणजे तो खड्डा वरनं असा बुजवल्यासारखा केला जातो. पण जेव्हा हत्ती तिकडनं येतो तेव्हा तो बरोबर त्या खड्ड्यामध्ये खाली पडतो, असं होतं. कारण की तो उन्मत्त झालेला असतो आणि तो त्या हत्तीणीच्या दिशेने चालत येतो, असं होतं. तर स्पर्श त्याच्यासाठी हत्ती हे उदाहरण आहे प्राणी जगतांमधलं. तर एक झालं हरिण शब्द, हत्ती झालं स्पर्श. रूप, रूप म्हणजे डोळ्याने दिसतं. तर ती अग्नीची देवता आपण म्हटलं ना, किंवा किंवा अग्नी जे महाभूत आहे त्याचं ते तन्मात्र आहे रूप. तर त्या रूप तन्मात्रामध्ये जो आपण पतंग म्हटलं होतं ना, एक हिंदी गाणं नाही का, क्षमा कहे परवाने से, क्षमा आणि परवाना आहे का, परे चला जा मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ, असं म्हणतो ना. तर तो जो पतंग आहे तो ह्या ज्योतीकडे जशा प्रकारे आकृष्ट होतो
आणि त्या ज्योतीमध्ये जाऊन जळून मरतो. तशा प्रकारे आपण देखील रूपामध्ये आसक्त असतो. आणि जेव्हा आपण रूपावर आसक्त होतो आणि तिथे आपलं मन अडकतं, त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामुळे फसू शकतो आणि आपला घात होऊ शकतो. जे CIA किंवा KGB किंवा मोसाद किंवा आपल्याही गुप्तचर संस्था असतील, त्या सगळ्यांमध्ये ना अशा प्रकारची एक हनी ट्रॅपची कल्पना असते. हनी ट्रॅपमध्ये मध्ये काय होतं पहा, की एखाद्या सुंदर तरुणीला एखाद्या अधिकाऱ्याला जाळ्यात ओढण्यासाठी नेमलं जातं आणि ती आकर्षक तरुणी जी असते ती त्या अधिकाऱ्याला वश करते आणि मग त्या अधिकाऱ्याकडनं गोपितं वगैरे मिळवली जातात वगैरे अशा प्रकारची कामं हे लोक करतात. तर म्हणजे काय झालं, की रूपामध्ये जर आपण वश झालो, शब्द स्पर्श रूप, तर त्याच्यामुळे अशा प्रकारे आपला घात होऊ शकतो आणि आपलाच नाही, आपल्यासोबत आपल्यावर ज्यांची जबाबदारी आहे त्या देशाचा सुद्धा घात होऊ शकतो. असं होऊ शकतं ना. शब्द स्पर्श रूप, हरिण, हत्ती आणि पतंग 3 झाले. शब्द स्पर्श रूप. आता रस. तर रस म्हणजे चव. तर ह्याच्यासाठी जे उदाहरण आहे ते आहे माशाचं, की मासा जो आहे ना, तो जी वस्तू समोर दिसेल ती वस्तू तो खातो. ओके. हे माशाचं जे फंडामेंटल प्रिन्सिपल इन लाईफ आहे ते ते असं आहे, की सी फूड अँड ईट फूड. दिस इज हाऊ वी ईट फूड. नाही का? आपण सुद्धा तर हाच नियम पाळतो की नाही? आपल्या जीवनामध्ये सी फूड आणि ईट फूड. आपल्या समोर अन्न दिसलं रे दिसलं, की आपण ते खायला लागतो. दॅट इज नॉट द वे टू ईट. द वे टू ईट इज ओन्ली इफ आय एम हंग्री. जर मला भूक लागलेली असेल तर आपण जेवायला पाहिजे. आणि जे काही आपण जेवू ते अन्न हे पूर्ण ब्रह्म असं समजून तेव्हा आपल्याला जे मिळालं असेल त्याच्यावर संपूर्ण समाधान ठेवून संपूर्णपणे त्या अन्नाकडे हेच ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म असं समजून त्याचं जर सेवन केलं, मग काय होईल, की मग उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म होईल. असं आपण करायला पाहिजे, पण आपण करतो कसं? आपण त्या माशासारखं करतो. जे दिसेल ते खा. असं नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि 5वं म्हणजे गंध. तर त्या गंधाकडे कोण आकृष्ट होतं? गंधाकडे भुंगा आकृष्ट होतो. भुंगा, भ्रमर. तर तो फुलामध्ये जातो म्हणजे कमळामध्ये जातो. आणि कमळ कसं असतं, की ते कमळ रात्रीच्या वेळेस त्याच्या पाकळ्या बंद होतात. तर हा भ्रमर जो असतो तो त्याच्यामध्ये राहतो. त्या गंधामुळे त्याच्याकडे आकर्षित होतो आणि तो तिथेच राहतो आणि त्याच्यामध्ये तो अडकतो. अशा प्रकारे हरिण, हत्ती, पतंग, भ्रमर, भ्रमरच्या आधी मासा, मीन आणि भ्रमर असे 5 प्राणी आहेत. ते 5 प्राणी ह्या 5 विषयांच्या मागे आसक्त असतात, आकृष्ट होतात आणि शेवटी त्यामुळे त्यांचा सर्वनाश होतो. तर आपण ह्या 5ही इंद्रियांमध्ये आणि त्या इंद्रियांच्या विषयांमध्ये इतके आसक्त आहोत, की आपल्याला 5 प्रकारे घात होण्याचा संभव आहे. त्यामुळे आपण ह्या पंचमहाभूतांमध्ये त्या भूतांना आपल्या मानगोटीवर बसवून आणि आपला गळा आवळायला मदत नको करायला. तर जर आपल्याला कळलं, की हे जे विषय आहेत, हे सगळेच्या सगळे विषय मिथ्या आहेत रे बाबा, हे खरे नाही आहेत. तर ठीक आहे, त्यांच्या इंद्रियांशी होणाऱ्या संयोगामुळे सुखाची अनुभूती होते, परंतु ती सुखाची अनुभूती फार क्षणिक आहे, फार थोड्या वेळापुरती. हे जर कळलं, तर मग त्याच्यापासून आपण हळू अलिप्त राहण्याचा प्रयत्न करू. कारण की आपल्याला हे कळलं, की त्याच्यामध्ये दोष आहेत. समजा आपण जेवायला बसलेलो असलो आणि आपल्याला समजा कोणी सांगितलं, की "अरे, तुम्ही हे खाऊ नका बरं, की ह्याच्यामध्ये विष असण्याची शक्यता आहे." तर आपण ते खाऊ का? समजा तोंडामध्ये घेतलेला असेल एखादा घास, तर आपण थुंकून देऊ तो घास. इन्स्टंटेनियसली असं होईल, नाही का? तर अशा प्रकारे समजा आपण विषयांमध्ये दोष आहेत, अशी दोषदृष्टी जर बघितली, तर मग आपल्याला त्यांची आसक्ती नाही होणार आणि आपण ते अगदी बेतानी भोगू. म्हणजे अन्न हे औषधीसारखं घेऊ आपण.
आपण जेव्हा औषध घेतो तेव्हा खूप चांगलं वाटतं का आपल्याला? नाही. आपण औषध एवढंच घेतो ना, तेवढाच डोस घेतो. तर अन्न हेच औषध आहे हे समजायला पाहिजे. आणि तसं जर आपण ते अन्न औषध म्हणून घेतलं, तर ते आपल्यासाठी बरं असतं. आणि गरजेपुरतंच अन्न जेव्हा आपण घेतो किंवा गरजेपुरताच कुठलाही विषय आपण उपयोगात आणतो, त्याचा उपभोग नाही घेत. उपयोगात आणायला काय हरकत आहे? सगळ्या गोष्टी आपण उपयोगात आणतो. आपलं हे जे शरीर आहे ते, आपली 5 इंद्रिय आहेत ती, जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, ही सगळी इंद्रिय, ह्या सगळ्या गोष्टी आपण उपकरण म्हणून जर वापरल्या आणि जे त्यांचं कार्य आहे तेवढ्याच पुरत्या वापरल्या, त्याच्या पलीकडे मनोरंजनाचं साधन म्हणून नाही वापरल्या, तर ती उपकरणं चांगली राहतील, चांगलं काम देतील. ती अतिशय सूक्ष्म किंवा संवेदनशील राहतील. जगाचं आपल्याला जसं ज्ञान व्हायला हवं आहे तसं ते करून देतील आणि आपल्याला आपल्या जीवनाचा अनुभव खूप चांगला येईल. अशा प्रकारे आपण जर राहिलो तर किती चांगलं होईल. अशा प्रकारे आपण राहावं अशी अपेक्षा आहे. म्हणून ही सगळी उदाहरणं दिली जातात आणि त्याच्यातनं आपल्याला हे शिकायचं आहे. अनाघाताई, आपल्याला काही बोलायचं का? आपण थोडंसं व्हिडिओ ऑन केलाय आपला, तर मला वाटलं की आपल्याला समजा काही बोलायचं असलं तर बोला. नाही, काही नाही सर. काहीच नाही. ठीक मस्त चाललंय एकदम का? छान एक्सप्लेनेशन. येस. तर हे ज्ञानदेवांनी आपल्याला 2 आठवडे बसवलं जागेवर. कारण की आपण 1 आठवडा त्यांना विसरलो, तर त्यामुळे त्याची आपल्याला 2 आठवड्यांमध्ये प्रायश्चित्त करून परतफेड करावी लागली. असं झालं. तर हा 35वा श्लोक आपण आता घेतला बरं का. तर 36वा जो श्लोक आहे, तो मला कीर्तीनी मागच्या वेळेस विचारलं, म्हणजे हा प्रश्न तिने मला फोन करून विचारला, म्हणजे दादा, मला सांगा की आपल्याला हे सगळं कळतं ना, आपल्याला हे माहिती आहे की हे सगळं बरोबर नाहीये आणि ह्या सगळे हे जंक फूड आपण जे खात असतो ते जंक आहे आणि ते आपण करायला नको असं, हे सगळं कळतं आपल्याला. पण तरीसुद्धा आपण हे जंक का बरं खातो? हा तिचा प्रश्न होता. म्हटलं की कीर्ती, यू आर इन ग्रेट कंपनी म्हटलं. कारण की हा एक्झॅक्ट सेम प्रश्न होता अर्जुनाचा. अर्जुनाने भगवंताला हे सगळं ज्ञान ऐकल्यानंतर हाच प्रश्न विचारला. अर्जुन काय म्हणतो भगवंताला, की अर्जुना, आपला भगवंता, मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे, आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा. मला हे माहिती आहे की हे ठीक नाहीये. दुर्योधनाचे आपण वंशज आहोत, नाही का? तर दुर्योधन पण तेच म्हणतो ना, की मला हे माहिती आहे की पाप काय आहे आणि पुण्य काय आहे ते, है ना? योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे मला कळतं, परंतु मी समहाऊ जे अयोग्य आहे ते करतो आणि जे योग्य आहे ते करण्याची माझी इच्छा नाही होत. हा माझा प्रॉब्लेम आहे. तर जो संस्कृत श्लोक आहे, तो श्लोक असा आहे, जो अवनीने इतका सुंदर आपल्याला म्हणून दाखवला होता. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. असा असा ह्याचा संस्कृत मधला श्लोक आहे, बरोबर आहे? आपण ह्याचं आपले जे प्रभुपाद गुरु आहेत त्यांनी काय ट्रान्सलेशन केलंय हे बघूया. ठीक आहे. ते म्हणतात की अर्जुन सेड, ओ डिसेंडेंट ऑफ वृष्णी. वार्ष्णेय म्हणजे वृष्णीचा जो वंशज आहे तो. बाय व्हॉट इज वन इम्पेल्ड टू सिनफुल ऍक्ट्स इव्हन अनविलिंगली ॲज इफ एंगेज बाय फोर्स. पाप करण्यासाठी मला कोण मागून ढकलतोय, मला कोण प्रवृत्त करतोय, माझी इच्छा नसताना सुद्धा असं का होतंय? मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे, आपली नसता इच्छा वेठीस धरिला जसा. त्याच्यासाठी किशोर कुलकर्णी आपले जे बंधू आहेत ते काय म्हणतात ते बघूया आपण. सो दिस इज 336, राईट? सो 336 मध्ये मुक्त छंदामध्ये म्हणतात की मग अर्जुन कृष्णा ते विचारी, नसे इच्छा मनुष्याची जरी, पापकर्म का तो करी, अनिच्छेनेही बळजबरी. आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात ते, मनुष्यासी इच्छा नसावी तरीही, कसा तो पडे विषयांच्या मोही, तयाने कशालाची पापाचरावे,
कुणाच्या बळानेची प्रवृत्त व्हावे. हा 36वा श्लोक आहे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात पहा, की त्याच्या आधीची ओवी तुम्हाला सांगतो, की जी ऍक्च्युअल ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे, की हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसले, परी आता पुसे न काही आपले अपेक्षित. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ नीट मी ऐकले, परी आता पुसे न काही आपले मनातले. What you said, it all clearly I heard, but now I will ask something of mine from mind. म्हणजे बघा की ह्या ज्या दोन ओव्या आहेत ना, 230 आणि 231 ज्ञानेश्वरी मधल्या, त्या खरं तर अर्जुनाच्या मनामध्ये आलेले विचार किंवा भाव आहेत, की जे त्यांनी या पलीकडच्या श्लोकामध्ये विचारलेत. सो दॅट इज व्हॉट हॅपन. सो ज्ञानदेव महाराज कृष्ण अर्जुनाचा जो संवाद आहे त्या जागी प्रत्यक्ष बसून ऐकून आणि कृष्णाच्या मनामधले विचार किंवा अर्जुनाच्या मनामधले विचार हे सगळेच्या सगळे त्यांच्या मनामध्ये तसे उमटले आणि म्हणून त्यांनी ही 700 श्लोकांची गीता 9000 ओव्यांपेक्षाही जास्त लिहिली असं. तर अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. कुणाच्या प्रेरणेने हे पाप आचरती नर अनिच्छेने च वार्ष्णेया बळाने योजिल्या सम. विथ दोज inspiration men with whose inspiration men commit sin unwillingly as if compelled by force. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो. तरी देवा हे कैसे जी ज्ञान्यांची ही स्थिती भ्रंशे मार्ग सोडूनी भलतीकडे चालताना दिसती. लॉर्ड, हाऊ इज इट that even wise men delude their state away from path right appear walking. ऐसे देव देवोत्तम तेथ सांगे पुरुषोत्तम तई अर्जुन म्हणे मम प्रार्थना देवा असे तुम्हा. हे जे तुम्ही सांगितले ते सर्वही मी ऐकिले त्याने काही वाटते भले तुम्हा आता विचारावे. आता बघा की ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या मनामधले हे जे भाव आहेत ना हे या श्लोकाच्या आधीच सांगितले होते किंवा हे जे आपले अनुवादकर्ते आहेत त्यांनी हा संस्कृतचा जो श्लोक आहे तो 231व्या ओवीच्या नंतर ठेवलेला आहे इथे. परंतु वासुदेवानंद सरस्वतींनी 36व्या श्लोकाच्या निरूपणामध्ये ह्या ओव्यांचा समावेश केलेला आहे असं दिसतंय. तर हा प्रत्येक लेखकाचा किंवा अनुवादकर्त्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला त्यांच्या अनुवादामधनं कसा दिसतो याचं हे उदाहरण आहे. म्हणजे बघा की ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन जे माझ्याकडनं घडतंय त्याच्यामध्ये माझ्या अनुभवातनं मला हे जसं कळतं किंवा माझे आत्तापर्यंतचे अनुभव काय झालेले आहेत आणि त्यानुसार मी ह्या ओव्यांकडे किंवा या श्लोकांकडे कसा बघतो किंवा आजकालच्या जगामध्ये आजकालच्या आधुनिक विज्ञानाच्या आधारावर आपल्याला ह्या गोष्टी कशा काय कळतील किंवा कशा काय समजून घेता येतील सहजपणे अशा प्रकारे हे चिंतन होतं. ह्या सगळ्या चिंतनाला तुम्ही नेहमी आनंदाने आणि आवर्जून उपस्थित राहता आणि माझ्यासोबत 1 तास अगदी आनंदाने घालवता त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कारण की तुमच्या कृपेमुळे हे माझं चिंतन होतंय. त्यामुळे ही माझी गरज आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे. अशाच प्रकारे आनंदाचा मला अनुभव येत राहावा आपल्याला येत राहावा अशी प्रार्थना करून आपण आजच्या पुरतं इथे थांबवू चिंतन आणि मग पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.